करुणा धनंजय मुंडे कोण आहेत? नाव वाचून तुम्हाला वाटलं असेल की या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असतील, तर तसं नाहीये. धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव आहे राजश्री धनंजय मुंडे. मग या करुणा कोण आणि यांचं नाव का बरं चर्चेत आलं? तर आज अचानक हे नाव खूप चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेले बलात्काराचे आरोप. धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा शर्मा. फेसबुकवर त्यांनी या नावानं अकाउंट उघडलंय आणि तसे हॅशटॅग वापरलेत, म्हणून करुणा शर्मा यांचा उल्लेख करुणा धनंजय मुंडे असा होतोय. आता मी तुम्हाला सगळा प्रकार अगदी सोपा करून सांगतो. धनंजय मुंडे हे करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंधात आहेत, थोडक्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. आणि करुणा शर्मा यांच्या बहिणीनेच धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्काराचे आरोप केलेत. त्यांचं नाव आहे रेणू शर्मा. हा सगळा प्रकार खळबळजनक आहे, कारण तो अचानक अगदी एकाएकी सगळ्यांच्या समोर आला. याहून धक्कादायक म्हणजे धनंजय मुंडे यांच्यापासून करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. आज स्वतः धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. पण रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही जे म्हटलंय त्यात तफावत आढळते. त्यामुळे करुणा यांना धनंजय मुंडे यांची बायको म्हणायचं का, हा प्रश्न बाकी उरतोच. कारण धनंजय मुंडे यांनी म्हटलंय, करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुलं आहेत. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. तर आपल्या तक्रारीमध्ये रेणू शर्मा यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांनी 1998 साली आपल्या बहिणीशी म्हणजेच करुणा शर्माशी लग्न केलंय. धनंजय मुंडे यांनी जे म्हटलंय ते सत्य असेल तर करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी होत नाहीत. पण जर रेणू शर्मा म्हणतायत ते खरं मानलं तर असं म्हणावं लागेल की धनंजय मुंडे यांनी पहिली पत्नी असताना सुद्धा दुसरं लग्न केलंय. आता जर हे प्रकरण असं असेल तर हे द्विभार्या प्रतिबंध कायद्याचा उल्लंघन ठरू शकेल, ज्यामुळे ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले परळीचे आमदार धनंजय मुंडे अडचणीत सापडू शकतील. याविषयी आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याशी बोललो आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विवाहासारख्या कोणत्याही संबंधातून जन्मलेलं मूल हे वैध आणि कायदेशीरच असतं. कोणतंही मूल हे बेकायदेशीर नसतं. त्यामुळे जर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये या मुलांच्या नावाचा उल्लेख केला नसेल तर ते कायद्याचं उल्लंघनच मानावं लागेल. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या कबुलीमुळे ते संकटात सापडलेले आहेत असंच म्हणावं लागेल. आपण त्या महिलेसोबत दोघांच्या सहमतीने 2003 पासून राहत आहोत आणि आपल्याला 2 मुलंही आहेत असं त्यांनी नमूद केलंय. जर त्यांना दुसऱ्या स्त्रीपासून 2 मुलं झाली आणि ती जर धनंजय मुंडेंचं नाव वापरत असतील तर त्यांची नावं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये का नमूद करण्यात आली नाहीत? कारण त्या शपथपत्रामध्ये त्यांना राजश्री मुंडे यांच्याकडून झालेल्या 3 मुलींच्या नावांचाच उल्लेख केलेला आपल्याला दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला तर धनंजय मुंडे यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. त्यामुळे त्यांनी लग्न केलं की नाही हा प्रश्न सध्या इथे महत्त्वाचा नाहीये, कारण त्याचा काही पुरावा सध्या तरी नाहीये. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतःच त्यांना 2 अपत्य झाली हे मान्य केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. आता तुमच्या आमच्यासाठी हा प्रकार नवा असला, धक्का देणारा असला तरी सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांना या सगळ्याची कल्पना आधीच होती. मुंडे यांच्या पत्नी आणि मुलं यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या या नात्याचा स्वीकार केलाय. आता ही धनंजय मुंडे यांची अत्यंत खाजगी बाब असली तरी सुद्धा धनंजय मुंडे हे सार्वजनिक आयुष्यात आहेत, राजकारणात आहेत. त्यात त्यांच्यावरती ज्या महिलेशी त्यांचे संबंध आहेत तिच्याच सख्ख्या बहिणीने बलात्कारासारखा गंभीर आरोप केला, ज्यामुळे याची चर्चाही होणारच. आता मुद्दा असा आहे की या खाजगी बाबीमुळे धनंजय मुंडे अडचणीत तर येणार नाहीत ना, कारण द्विभार्या कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर मुंडेंसमोर अडचणी निर्माण होऊ शकतील. आता यात खरं काय आणि खोटं काय, कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय हे पुढच्या काही दिवसांमध्ये उघड होईलच. पण तुर्तास तरी धनंजय मुंडे यांच्या या एकाएकी समोर आलेल्या नव्या नात्याने सर्वांनाच धक्का दिलाय आणि काही पेच निर्माण केले. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती नेमकं काय वाटतंय हे नक्की लिहा. पहिली पत्नी असताना सुद्धा दुसऱ्या महिलेसोबत सहमतीने राहण्यात गैर काहीच नाहीये का?
धनंजय मुंडे हे राजकारणी आहेत केवळ म्हणून या गोष्टीचा बाऊ केला जातोय असं वाटतं का? की धनंजय मुंडे यांनी ही गोष्ट शपथपत्रात लपवून चूक केली आणि दिशाभूल केली असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत लिहा, व्यक्त व्हा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी लोकमत यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे नक्की लाईक करा, तिकडे आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.